बऱ्याच पेशंटला पंचकर्म सजेस्ट केल्यानंतर त्यांच्या मनात एक भीती असते आणि त्याविषयी अनेक गैरसमज देखील असतात. त्यामुळे पंचकर्मा संबंधीचे गैरसमज कुठले आणि ते कसे चुकीचे आहेत हे जाणून घेऊया. पंचकर्म चिकित्सा आणि त्या संबंधी असणारे गैरसमज. पंचकर्म करायचे झाले म्हणजे खूप त्रास होतो आणि 8 दिवस पूर्ण झोपूनच राहावे लागते. तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. पंचकर्म प्रोसिजर करताना त्या शास्त्रोक्त पद्धतीने केल्या गेल्या तर कुठल्याही प्रकारे संपूर्ण दिवस झोपून राहण्याची गरज नसते. तुम्ही तुमची रुटीनची कामं किंवा ऑफिस जॉब असेल तर ऑफिस हे सगळं व्यवस्थित करू शकता. दुसरं म्हणजे पंचकर्म करताना बिलकुलच खाणे-पिणे डॉक्टर बंद करून टाकतात. तर असं काहीही नसतं. पंचकर्म करताना तुम्हाला एक पथ्य आणि अपथ्याचा चार्ट दिला जातो. वैद्यांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला जेवण घेणे आवश्यक असते. तिसरे म्हणजे पंचकर्म केल्यानंतर खूप जुलाब होतात आणि माणूस गळून जातो. तर असे काहीही नाही. पंचकर्म केले म्हणजे दिवसभरच जुलाब होत असतात आणि थकवा खूप येतो. तर असे नसून तुम्ही तुमची रुटीनची कामे व्यवस्थित करू शकता. पंचकर्म मध्ये जे 5 प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये विरेचनामध्ये फक्त जुलाबाचं औषध दिलं जातं आणि तेही एकच दिवसासाठी असतं. त्या दिवशी फक्त 1 दिवस तुम्हाला विश्रांती घेणे आवश्यक असतं. चौथे म्हणजे पंचकर्म केल्यानंतर खूप महिनाभर थकवा राहतो आणि शरीर गळून गेल्यासारखे वाटते. तसे नसून शास्त्रोक्त पद्धतीने जर पंचकर्म केले गेले तर दोष शरीरातले कमी होतात आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते, पचन सुधारते आणि शरीर हलके होण्यास मदत होते. असेच तुमच्या जवळच्यांना देखील पंचकर्माविषयी गैरसमज असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.